इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. सध्या सोशल मीडियावर रील्सचे प्रचंड आकर्षण निर्माण झाले. वाढदिवस, डोहाळे जेवण, लग्न समारंभ, केळवण, नवीन वाहन, राजकीय कार्यक्रम, सत्कार, विविध सामाजिक उपक्रम. प्रत्येक ठिकाणी रील्स बनवण्याची जणू स्पर्धाच लागलेली आहे. पण एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे, या रील्समधून सातपूरचा खरंच विकास होतो आहे का? आज अनेक तरुण व्हायरल होण्याच्या नादात शिक्षण, कौशल्य, करिअरकडे दुर्लक्ष करत आहेत. इंजिनिअरिंग, डिप्लोमा, पदवी किंवा इतर अभ्यासक्रम करणारे विद्यार्थी सोशल मीडियावर क्षणिक प्रसिद्धीच्या मागे धावताना दिसतात. प्रसिद्धी मिळवणे चुकीचे नाही, पण ती भविष्यासाठी उपयोगी ठरणारी असली पाहिजे. प्रभाग दौरे, समस्या पाहणी, नेते पुढारी भेट, राजकीय कार्यक्रमांमध्ये आता कामापेक्षा रील्सला अधिक महत्त्व दिले जात आहे. एखाद्या कार्यक्रमासाठी अनेक कार्यकर्ते मेहनत घेतात, मात्र रील्समध्ये फक्त 1 ते 2 व्यक्तींनाच प्रसिद्धी मिळते. त्यामुळे इतर कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण होणे स्वाभाविक आहे. सोशल मीडिया अत्यंत प्रभावी माध्यम आहे. त्याचा उपयोग सातपूरमधील रस्ते, पाणी, स्वच्छता, वाहतूक, शिक्षण, रोजगार, आरोग्य, नागरिकांच्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी झाला तर त्याचा खऱ्या अर्थाने समाजाला फायदा होईल. तर तसे होताना दिसत नाही. रील मात्र वैयक्तिक प्रसिद्धीसाठी करण्यात येते आणि काम केल्याचा आव्हानात येतो. रील्स बनवा पण समाजासाठी बनवा. प्रसिद्धी मिळवा पण विकासालाही प्राधान्य द्या. कारण फक्त व्हायरल होऊन समाजाचा, परिसराचा विकास होत नाही. विकासासाठी कृती, नियोजन, लोकसहभाग आवश्यक असतो. काम शून्य आणि हातभर लांब रील काय उपयोगाचे? या रील्समुळे नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली होती आणि याचा जबर फटका राजकीय पुढाऱ्यांना बसला होता. याचाही विचार सातपूरकरांनी करायला हवा. NCN न्यूजसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर.